नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र शासनाने आज 12 ऑगस्ट 2026 रोजी एक जी.आर. निर्गमित केला आहे आणि या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पण हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, चला हा संपूर्ण जी.आर. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने 12 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थी महिलांना देण्यासाठी 319 कोटी 53 लाख रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आता आपल्याला लवकरच मिळणार आहे. चला तर बघूया पुढील माहिती. म्हणजेच या जी.आर. मध्ये जुलै 2026 महिन्याच्या आर्थिक लाभासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. तसेच शासन निर्णयामध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या घटकासाठी उपलब्ध करून दिलेला निधीचा वापर संबंधित पात्र लाभार्थींसाठीच करण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026च्या या नवीन जी.आर. नुसार लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याच्या आर्थिक लाभाकरिता 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही माहिती तुमच्या उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती संबंधित महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन सरकारी योजना, जी.आर. आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.